अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळणार. काँग्रेस आमदार सतेज पाटील विरोधी पक्षनेते होणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार. उद्या राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांची इच्छा. ठाकरेंसह काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करणार. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. शरद पवारांना पुण्यामधल्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज. छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार. पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला मोठा दणका. व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी. ऑडिटमध्ये उणिवा आढळल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय. माहिती न घेता अंबादास दानवेंनी आरोप केले. दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. संदीपान भुमरेंचा इशारा. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार. आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प. यंदा बजेट 80,000 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. राज्यातले 432 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा. सहकारी निवडणूक प्राधिकरणानं स्थगिती उठवली. ऐन उन्हाळ्यामध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल. सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा. भाजप नेते किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल. 14 वर्षांवरील मुलींसाठी आता लसीकरणाची मोहीम सुरू करणार. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी. यंदा 9.1% वेतनवाढ मिळण्याचा अंदाज. गृहनिर्माण पायाभूत सुविधा क्षेत्रात सर्वाधिक 10.2% पगारवाढ मिळणार.